ते 2 दिवसात होईल असं मला त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावरून वाटते, कारण त्यांनी खरेपणानं त्यातला एक शब्द घेतलेला आहे। याचा अर्थ मराठ्यांनी सुद्धा संयम 23 डिसेंबर पर्यंत धरणं गरजेचं आहे। मीही धरतोय 23ला तापून आंदोलन पुकारणारच आहेत। आपल्या जर न्याय नाही मिळाला तर आपण कुठेही माग हटणार नाही। पण याच्यातून असं दिसतंय की त्यांनी ज्या अर्थी सांगितले नोंदी मिळालेल्याच्या परिवाराला लाभ होणार आहे आणि त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा होणार आहे, याचा अर्थ महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही। सगळ्यांना 100% आरक्षण 24 डिसेंबर पर्यंत मिळेल। नाही जर त्यांनी सुटसुटीत हे समजून सांगितलं तर आंदोलन आपण 24ला पुकारणार, याची आम्ही वाट बघतोय। तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही 24 डिसेंबरला पुकारणार। 2 शब्द कोणते ते 23ला सांगणार आहेत आम्ही, कारण तोपर्यंत आम्हाला आणखीन असं आहे की त्यांनी जे खरे काही शब्द त्यामध्ये घेतलेत त्याचा अर्थ सरकार सध्या तरी 50% प्रामाणिक आहे, राहिले 50%। तो विषय त्यांनी तातडीने हाताळावा किंवा आज उद्या ते पुन्हा ते शब्द सांगावे त्यांनीच, कारण त्यांच्याकडूनच अपेक्षित त्यांनी ते सांगणं, कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते लिहिलेलं आहे। मात्र आज एक खरेपणा त्यांच्यात पुन्हा सरकारमध्ये दिसून आला की त्यांनी 67च्या अगोदरच्या नोंदी सापडल्यात, त्या आधारावर ज्याची नोंद सापडली त्याच्या रक्ताच्या सगळ्या नातेवाईकाला त्याचा लाभ आरक्षणाचा दिला जाईल हे मात्र ते बोललेत। त्यामुळं 24 पर्यंत राहिलेलं सुद्धा त्यांनी पूर्ण करावं आणि सरकार 100% आता वाटतंय की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन पूर्ण लाभ, ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्या आधारावरती पूर्ण लाभ देतील। नाही दिलं तर मात्र फेब्रुवारीच्या शब्दावर आम्ही हे सांगतो की 24ला आम्हाला आंदोलन पुकारावं लागणार। तुम्ही नेहमीच मागणी केलेली आहे की कुणबींच्या नोंदी सापडल्यात आणि त्या नोंदीच्या आधारे कायदा करून याच अधिवेशनात कायदा पारित करून सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं। त्याही प्रश्नाचं त्यांचं उत्तर राहिलेलं आहे की तुम्ही 1967च्या अगोदरच्या ज्या नोंदी सापडल्यात मराठा समाज कुणबी असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना नातलगाला तुम्ही लाभ देणार आहेत, परंतु तो कशाच्या आधारावर देणार आहे किंवा त्यांच्याकडून काय नातं कसं तुम्ही त्याला निकष लावणार आहे हे याचं उत्तर देणं अपेक्षित आहे। का कायदा पारित करणारे 24 डिसेंबरला ते देण्यासाठी हे उत्तर मात्र त्यांच्याकडून राहिलेले तेही त्यांनी तातडीनं देणं अपेक्षित आहे। कारण तुम्ही नोंदी सापडल्यात आणि नातलगाला द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुमची अट काय असणार आहे किंवा अट नसणारच आहे हे उत्तर देणं गरजेचं आहे। मग कायदा पारित करण्याची आवश्यकता पडणार नाही। परंतु तुम्हाला जर नातलगाला निकष किंवा अटी लावून द्यायचं असेल, तू कसा नातलग हे जर सरकारला निकष पाहिजे असेल तर कायदाच पारित करावा लागणार आहे आणि सरकारनं तो 24 डिसेंबरच्या आत करावा। बरोबर, तुम्ही म्हणता की सरसकट कुणबी हे आरक्षण दिलं पाहिजे, त्याला आता एकतर मागासवर्ग आयोगाचा जो शिंदे समितीच्या आयोगाचा रिपोर्ट आवश्यक असणार आहे आणि दुसरीकडे त्याच्यात एक स्पेशल अधिवेशन घ्यावं लागणार आहे। या दोन्ही गोष्टी फेब्रुवारी पर्यंत गेल्यात, आता कुठला बेस राहिलाय की जो 24 पर्यंत कुणबी आरक्षण देण्यासंदर्भात? याला मागासवर्ग आयोगाचे फक्त आदेश लागणार आहेत, अहवालाची आवश्यकता नाही। कारण कुणबी ज्या प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या या नोंदी जात पडताळणीसाठी फक्त आदेश लागणार आहे। अहवाल म्हणजे काय, तुम्हाला सुप्रीम कोर्टाला जर आरक्षण टिकवायचं असलं तर मागासले पण सिद्ध करायला लागणार आहे, त्याच्यासाठी तो अहवाल फेब्रुवारीसाठी लागणार आहे। या कुणबीसाठी या नोंदीसाठी अहवालाची आवश्यकता नाही, फक्त आदेशाची आवश्यकता आहे। त्यांनी ते उद्या सकाळी जरी आदेश दिले की ज्या 67च्या पूर्वीच्या नोंदी मराठ्यांच्या कुणबी असलेल्या सापडल्या याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा याचा लाभ द्यायचा असं मुख्यमंत्री साहेब त्यामध्ये आता म्हणले। द्यायचा असेल तर फक्त राज्य मागासवर्ग आयोगाचा आदेश लागतो, पण नातं तुम्ही जे धरणार आहे ते कुणबीचं नातं, रक्ताचं नातं कसं, याला जर तुमची काय अट असेल ती तुम्ही स्पष्ट मांडणं आवश्यक आहे। आणि जर अट नाहीये तर आदेशाची आवश्यकता आहे। कुणबीची ज्याची नोंद सापडली तो नातं दाखवू शकतो, ते जर सरकार ग्राह्य धरणार असेल तर आदेशाची आवश्यकता आहे। आणि त्याने दाखवलेलं नातं रक्ताचं जर ते ग्राह्य धरणार नसतील तर कायदा पारित करावा लागणार आहे, कारण तुम्हाला काहीतरी त्याला बॉन्ड करून द्यावा लागणार आहे की मी याचा नातलग असा आहे। याच्या सरकारसाठी सरकारनं स्पष्ट भूमिका करणं गरजेचं आहे। फेब्रुवारीची मग वाट बघण्याची आम्हाला आवश्यकता नाही, आम्हाला 24च्या आत न्याय मिळतोय। 24 पर्यंतचा आधार काय असणार आहे सरकारच्या समोर तुम्हाला आरक्षण देण्याचा? तेच आता आम्ही तोच उल्लेख केला की तेच फक्त भूमिका स्पष्ट करायची सरकारची राहील। ज्या 67च्या अगोदर नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या परिवाराला सरकार आरक्षण देणार आहे, लाभ देणार आहे। पण ब्लड रिलेशन जे म्हणले म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याच्या सोयऱ्याला सरकार त्याचा लाभ देणार आहे
असं मुख्यमंत्र्यांचं आत्ताचं उत्तर आहे. पण मग तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे. ते जर सुटसुटीत आणि सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करावाची विचार, ते फेब्रुवारीचा विषय वेगळा आहे, तो वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे. त्याच्यासाठी सरकारनं कायदा पारित करावा किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नातं दाखवलं तरी सरकार घेणारे, त्याला लाभ देणारे असं स्पष्ट करावं. 3-4 दिवसामध्ये सरकारकडून निरोप जर आला तर 23 तारखेच्या इशारा सभेचं रूपांतर कुठल्या दुसऱ्या सभेमध्ये होईल का? सरकारच्या हातात फक्त भूमिका स्पष्ट करायची राहिली. सरकारची लाईन सुद्धा क्लिअर आहे, काही गोष्टी मान्य करायला लागतात. सत्य स्वीकारणारा आंदोलक असतो, नुसतं आडमोठ्याच्या भूमिकात चालणारा आंदोलन असतो. आकच जर सरकारविषयी व्यक्त करायचा असला तर मग त्याला काहीही दिलं तरी तो आकसच व्यक्त करत असतो. आमच्यावरती संस्कार आहेत मराठा समाजावरती. सरकारनं लाईन क्लिअर धरली, 1-2 शब्द राहिले तेवढे टाकावेत आणि भूमिका थोडी स्पष्ट जर केली सुटसुटीत, 2004च्या JR सारखं लफडं नको, सुलभता आणायचं, अटी शर्ती नको. तसं तुम्ही नोंदी मिळालेल्या रक्ताच्या नातेवाईकाला देणार आहेत, पण त्याचा लाभ ते कसे देणार आहेत आणि किती दिवसात देणार आहेत, त्याच्यासाठी कायदा पारित करणार आहेत का राज्य मागासवर्ग आयोगाला आदेश देऊन कलेक्टरांच्या मार्फत लगेच करून घेणार आहेत. एवढी सुटसुटीत जर भूमिका केली तर 24ला काही होऊ शकते. इशारा सभेचं आभार आणि जल्लोष सभेमध्ये होणार. ते सरकारच्या हातात, आमच्या हातात नाही.